आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मागील आश्वासने पूर्ण केली आहेत. त्यांना पुन्हा विधानसभेमध्ये पाठविण्याचे आवाहन शांभवी कल्याण शेट्टी यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुका विधानसभा मतदारसंघातील वळसंग गावात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या धर्मपत्नी शांभवी कल्याण शेट्टी यांनी डोर टू डोर प्रचार केला. यावेळी त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत सचिन कल्याण शेट्टी यांनी ज्या घोषणा आणि जी आश्वासने दिली होती ती बहुतांश पूर्ण केली असून राहिलेली कामं पूर्ण करून अक्कलकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुन्हा एकदा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनाच निवडून देण्याचं आवाहन शांभवी कल्याण शेट्टी यांनी यावेळी केलं. भाजपचे उमेदवार म्हणून सचिन दादा कल्याण शेट्टी हे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी त्यांची पत्नी म्हणून म्हणजे आपल्या कुटुंबातलेच प्रमुख निवडणुकीला थांबल्यामुळं आम्ही कुटुंबातले सगळेच आज बाहेर पडले. त्यांची पत्नी म्हणून पण आज मी तालुक्यात प्रत्येक गावांमध्ये फिरते आहे. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2019 ते 2024च्या कालावधीमध्ये सुद्धा दादा आपल्या तालुक्याचे आमदार होते आणि दादांनी जे आश्वासनं 2019मध्ये आपल्या सगळ्या जनतेला दिलं होतं, आपलं भाजप सरकारने जे सगळ्या विकासाच्या कामासाठी जनतेला ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या त्या सगळ्या पूर्तता करायचा प्रयत्न दादांनी केलेला होता. 2.5 वर्षाचा कार्यकाळ हा कोरोनामध्ये गेला. राहिलेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पायाभूत सुविधा होत्या 60 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टींची पूर्तता झाली नव्हती त्या सगळ्या गोष्टी, मग ते रोड असतील, पाण्याची व्यवस्था असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, महिलांच्या शिक्षणाबाबतीच्या असेल, म्हणजे आज आपला जो BJPचा सरकार महाराष्ट्र राज्यांमध्ये किंवा आपला केंद्र सरकार असेल राज्यांमध्ये त्यांनी अनेक योजना महिलांसाठी राबवलेल्या आहेत. सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रचारार्थ सध्या कॉर्नर बैठकांचं आयोजन करण्यात येत असून गेल्या 5 वर्षात गावासाठी केलेल्या विकास कामांचा आढावा गावकऱ्यांना दिला जात आहे आणि मतदारांनी महायुतीला भरघोस मतदान करावं असं आवाहनही केलं जात आहे. यावेळी या डोर टू डोर प्रचार दौऱ्यादरम्यान श्रीशैल दुधगी, मलकप्पा कोडले, यासिन कटरे, अरुण हंसगे, अनिल बर्वे, अश्विनी बर्वे, सोहेल कटरे, शिवराज चिंचोळी, सिद्धाराम तिपरादी, धानू चौगुले, विनोद सुरपुरे, महेश खैराटे, मल्लीनाथ ढब्बे, रमेश वनकडे, सिद्धाराम वाघमारे, अक्षय गायकवाड यांच्यासह वळसंग गावातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.